जलुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत समस्त ग्रामस्थ बावधन न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक सुंदर क्रिकेटचा सोहळा आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. बावधन करंडक 2025 एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. पहिला दिवस आजच्या स्पर्धेचा आपण पाहतोय. पहिल्या दिवसातील चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. एका बाजूने गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे तर त्यांच्या विरोधामध्ये माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे या दोन चॅम्पियन संघांमध्ये हा दुपारच्या सत्रामध्ये सामना मैदानाच्या आतमध्ये रंगायला सुरुवात होते. टॉस जिंकलाय माळुंगे संघाने. प्रथम नेरे संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या बाजूला माळुंगे संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. नेरे संघ यापूर्वी एक सामना खेळलाय. त्या सामन्यामध्ये मात्र त्या संघाने विजय मिळवला. विजय रथावरती स्वार होत मात्र ही स्पर्धा नेरे संघ खेळताना पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूने माळुंगे टीम पहिला सामना वैयक्तिक खेळत आहेत. दोन चॅम्पियन संघ, दोन दादा संघ मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गतले आज मात्र एकमेकांच्या आमने सामने उभे राहिलेत. आज एकमेकांच्या विरोधामध्ये ताकद दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहेत. एका बाजूने सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नेरेगावचा वंडर बॉय निखिल अलवंडे, तर दुसऱ्या बाजूने तेजस. पहिलाच बॉल सुंदररित्या फटका खेळला. क्षेत्ररक्षकांची दरी भेदण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु हरिपाटा तिथे आले चेंडू पर्यंत. चेंडू अडवला, स्टॉप केला. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये पहिली सिंगल आली, पहिली धाव आली आणि धावेच्या मदतीने संघाच्या धावफलकाचा श्री गणेशा झाला. तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये संघातील असणारा विकेट टेकर गोलंदाज नक्की ज्याच्याकडे पाहिलं जातं मयुरेश. मयुरेश पुन्हा तयार. द विकेट यावेळेस यष्ट्यांच्या मागे. सुंदर झेल, नवीन चेहरा, परंतु काम तिथे अप्रतिम केलं त्याने. पहिला मोहरा माघारी पाठवला. पहिला धक्का नेरे संघाला. अंश कामठे काय सुंदर मात्र क्षेत्ररक्षण त्याने केलं. शुभम यांच्या नक्कीच आवाक्याबाहेर होता चेंडू, परंतु शुभम यांच्या पाठीमागे त्याने सुंदर नक्कीच झेल टिपला आणि मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट आली. पहिला धक्का बसला नेरे संघाला. पहिला फलंदाज मात्र मैदानाच्या आतमधून माघारी जातोय. धपलकावरती धाव येते, एक धाव. एका धावेच्या धपलकावरती असताना नक्कीच पहिली विकेट आली. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मारतो. विकेट टेकर गोलंदाज सातत्याने मात्र पाहिलं जातं मयुरेशकडं आणि तीच विकेट त्यांनी मिळवली. फलंदाजला मात्र त्यांनी मैदानाच्या आतमधून माघारी पाठवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात राजू सक्करगी, संघातील असणारे प्रचंड अनुभवी खेळाडू. त्यावेळेस अगदी खोलपर टप्प्याचा चेंडू होता, बुंदात टाकलाय. पहिल्या चेंडूवरती बरेचसे प्रश्नचिन्ह उभे केले तिथे राजू यांच्या समोर. पहिल्या चेंडूवरती ब्रह्मास्त्राचा वापर केला राजू यांच्या समोर आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. 5 षटकांची लढत. दोन चॅम्पियन संघ आहेत. दोन्ही संघाने मात्र कित्येक मैदानं गाजवली. दोन्ही संघाने कित्येक मैदानावरती विजयाचा झेंडा फडकवलाय. आज मात्र पुन्हा एकमेकांच्या आमने सामने तेच विजयाचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूने गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे तर त्यांच्या विरोधामध्ये माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे या दोन चॅम्पियन संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. मयुरेश पुन्हा तयार. समोर राजू. द विकेट. फुल टॉस होता. उतरता चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु महेशला मात्र तिथे नक्कीच गुंगारा देत चेंडू मागे निघून गेला. क्षेत्ररक्षक त्यानंतर मात्र चेंडू पर्यंत गौरव पोहोचेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली. त्याचा बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे धोका तिथे स्वीकारला नाही. अंश कामठेला आपण पाहतो नक्कीच तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सगळ्यातील असणारा एक उभरता चेहरा. वय कमी आहे परंतु नक्कीच तो दाखवतो माझ्याकडे प्रतिभा आहे. आज मात्र प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी कामगिरी करायला या मैदानावरती आलोय. संघाने माझ्यावरती विश्वास दाखवलाय. तोच विश्वास मला नक्कीच संघाचा जिंकायचा आहे. यावेळेस विकेट केलाय. उंच आकाशामध्ये लॉंग ऑन मध्ये चेंडू हवे. क्षेत्ररक्षक युवराज येतोय, चेंडूच्या खाली टिपतोय झेल. बिग विकेट गॉन. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला. निखिल अलवंडे बॅक टू द पवेलियन. माफ करा, एशियनच्या मागे आपण पाहतोय सोमनाथ खैरे हा खेळाडू ज्याने मात्र
पहिल्या षटकामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच इथे दाखवलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज जाधव, अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये, भन्नाट टच मध्ये असणारा सूरज, नावाप्रमाणे कामगिरी करायची, आज मात्र चमकायचं आहे. चांगली कामगिरी गरजेचं, कारण आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमधून माघारी गेलेले आहेत. मयुरेश पुन्हा तयार, ओव्हर द विकेट, पावलांचा वापर केलाय, पुढे सरसव स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हरी पाडाळे येत आहे, चेंडूच्या खाली टिपतात जाईल, देत आहेत विकेटची आम्ही. सूरज ज्या पावली दाखल झालाय त्याच पावली माघारी गेलाय. तू चल बेबी आया, विकेट, फलंदाज बाद. स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य सायराज भाऊ दगडे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होते. मान्यवरांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू थँक्यू. विकेट येताना पाहायला मिळाले. मयुरेश्वर आपण पाहतो नक्कीच जबाबदारी दिली होती पहिल्या षटकाची, परंतु दुसऱ्या बाजूने संघातील खेळाडूंचा त्याने विश्वास सार्थ केला. कारण यापूर्वीची स्पर्धा म्हाळुंगे संघाची तुम्ही पहा, मयुरेशने मात्र संघातील एक प्रमुख गोलंदाजाची भूमिका सातत्याने बजावतो, परंतु या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये मयुरेश बराचसा मागणा ठरला होता. त्याच्या गोलंदाजीवरती नक्कीच बरेचसे दावा खर्च झाले होते. त्यानंतर मात्र म्हाळुंगे संघ पराभूत झाला. म्हाळुंगे संघाचं स्वप्न तिथे मोडलं, परंतु त्यानंतर नक्कीच स्वतःवरती विश्वास मयुरेशने देखील थँक्यू मयुरेशने स्वतःवरती असणारा विश्वास दाखवला. संघातील खेळाडूंचा विश्वास त्याने नक्कीच जिंकला. पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी, यावेळेस हा चेंडू फुल टॉस होता, फिरकवून देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये, तिथे मिळते 1 धाव. स्कोरकार्डवरती धावा आहेत त्या 3 धावा धावपलकावरती आहेत. मयुरेशचं कौतुक असेल, सुंदर गोलंदाजी त्याने केली, 3 विकेट घेतल्या, 3 फलंदाजांना मात्र त्याने बाद केलं आणि 2 धावा केवळ त्याने खर्च केलेल्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कानिपनाथ, गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा विकेट, उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक सौरभ मयुरेश येतोय चेंडूच्या खाली, टिपतोय झैल, पुन्हा एकदा विकेट आली, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. चौथी विकेट आली आहे, चौथा फलंदाज मैदानाच्या आतमधून माघारी जातोय. नेरे संघ मात्र आता अडचणीत सापडलाय. मयुरेशने केलेली सुंदर सुरुवात, पहिल्या षटकामध्ये युवा जोशचा वापर केला, किंवा टॅलेंटचा वापर केला संघातील संघनायकाने, त्यानंतर अनुभवाकडे गेला संघाचा संघनायक, अनुभवाच्या ताकदीवरती लढण्याचा प्रयत्न केला आणि तो अनुभव देखील नक्कीच संघाच्या विजयासाठी उपयुक्त ठरण्यासाठी गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. विकेट घेतली, मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला मात्र माघारी पाठवलं. धावपलकावरती धावा आहेत त्या आतापर्यंत 3 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नेरे संघ बराचसा अडचणीत सापडलाय. तालुक्यातील एक चॅम्पियन संघ नेरे संघाची देखील ख्याती आहे, कित्येक मैदानं नेरे संघाने देखील गाजवलेली आहेत. आज मात्र थोडासा मात्र संघ अडचणीत सापडला. या सामन्यामध्ये विजयाने सुरुवात जरूर केली या स्पर्धेची, परंतु दुसरा सामना खेळत असताना अडचणीला सामोरं जावं लागतं. परंतु आता त्याच अडचणींसमोर प्रयत्नांची उंची वाढवणं गरजेचं आहे, प्रयत्न चांगले करायचे आहेत आणि त्यानंतर संघाला चांगल्या मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवणं गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रसाद, नवीन फलंदाज दाखल झाला निलेश, पुन्हा तयार, ओव्हर द विकेट, पुन्हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक झटपट वाऱ्याच्या वेगाने पोहोचलाय. म्हाळुंगे संघ आज पाहिलं तर बरेचसे नवीन चेहरे घेऊन आज या मैदानावरती आलाय, बऱ्याचशा नवीन खेळाडूंना संधी दिली, नवीन चेहऱ्यांना मात्र तिथे नक्कीच पुढे केलं जाते. म्हाळुंगे टीम आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. गोलंदाजीच्या मार्फत गोलंदाज निलेश पाडाळे, पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट, त्यावेळेस हा चेंडू खोदून काढला, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु तिथे प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पायाच्या साह्याने चेंडू अडवला, 2 क्षेत्ररक्षकांचे अफाट प्रयत्न, त्यानंतर मात्र चेंडू स्टॉप केलाय, फिकी केली जाते. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजू राजू सक्करगे यांच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे, अनुभव यांच्याकडे देखील कित्येक वर्ष मात्र क्रिकेटची सेवा करत आले हा खेळाडू. आज पुन्हा लढायचं आहे, आज त्यांना मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. यावेळेस मात्र हा चेंडू देखील कट करण्याचा प्रयत्न होता, थेट क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, जास्त हालचाल करण्याची तिथे गरज भासली नाही क्षेत्ररक्षकाला, परंतु फिकीमध्ये थोडंसं मदत तिथे आपण पाहिलं, नक्कीच वेळ घेतला. तोपर्यंत एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. धावपलक पुढे जाऊन पोहोचेल, धावपलकावरती धाव्या त्या 7 धावा, एकरी 2 धाव्यांचं महत्त्व आता वाढलंय, कारण महत्त्वाच्या 4 विकेट आल्या, पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना 4 फलंदाज बाद होणं हे संघाला नक्कीच न परवडणार आहे. परंतु त्या आता अडचणी समोर असताना देखील त्या अडचणीवरती मात करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुल टॉस होता, नो बॉल, बीमार चेंडू हवे, क्षेत्ररक्षक येतोय, तिथे मात्र चेंडू अडवला जाईल, तोपर्यंत एक धाव घेतली, बीमार चेंडू पाहायला मिळतोय, नो बॉल.
बिना टप्प्याचा बीमर जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खराब चेंडू, वाईट प्लस, नो प्लस 1, 2 धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. येणारा पुढील चेंडू असं फ्री हिट. फ्री हिट वरती सुपर डुपर हिट कामगिरी करतोय राजू सक्करगी. चेंडू पाठवला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त प्रहार, षटकार. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. पॉवर प्लेचा खेळ झालाय आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावा गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाच्या स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर नवीन गोलंदाजीच्या मार्क वरती षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा मयुरेश वरती विश्वास दाखवलाय. मयुरेशला मात्र पाचारित केलं षटक क्रमांक 3 मध्ये. पहिलाच बॉल, प्रचंड वेगावरती स्वार झालाय मयुरेश. पहिल्याच बॉल वरती प्रचंड वेग दाखवला. झटपट वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून गेला शुभम सुतार रक्षकाच्या हातामध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू येतोय निर्धाव. चेंडू येतोय डॉट. मयुरेशने या पूर्वीच्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या. महत्वाच्या 3 विकेट मिळाल्या. विरोधी संघाला पहिल्या षटकामध्ये बरेचसे प्रश्नचिन्ह उभे केले, बऱ्याचशा अडचणी टाकल्या मयुरेशने आणि त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये आला. पहिल्याच बॉलवरती प्रसाद समोर अडचणी उभ्या केल्यात. पुन्हा पुढचा चेंडू घेऊन तयार झालाय. समोर प्रसाद, ओव्हर द विकेट, खोदून काढला हा चेंडू. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक हरिपाडा येतात, प्रयत्न करतायत, परंतु तिथे हरिपाडायला मात्र मागे ठेवत चेंडू निघून गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आला एक सुंदर चौकार, 4 धावा. चार धाव्यांच्या मदतीने संघाचा फलक पुढे जाऊन पोहोचेल. फलकावरती 4 धाव्यांच्या मदतीने वाढ होते. फलकावरती धाव्यात ते 19 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. या फटक्यांची गरज आता नेरे टीमला. तेच फटके मैदानाच्या आतमध्ये खेळले जातात. पुन्हा आक्रमण करायचं होतं, परंतु यावेळेस मयुरेशने देखील त्याचा चांगलं कमबॅक केलंय. चांगला चेंडू त्यांनी देखील मैदानाच्या आतमध्ये टाकला. प्रसादला मात्र यावेळेस खेचून खेळण्यासाठी नक्कीच प्रयत्न तिथे भाग पाडलं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला डॉट. प्रयत्न करावे लागतील प्रसादला देखील. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. आज प्रसिद्ध व्हायचं असेल तर स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. स्वतःला सिद्ध केल्याशिवाय जग देखील प्रसिद्ध करत नाही. आज तीच कामगिरी करायची आहे आणि तेच करण्यासाठी आलोय. त्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षकाची भिंत तिथं ओलांडू शकला नाही चेंडू. आणि चेंडू आपण पाहतो ते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक चांगला झेल, विकेट आली. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सार्थककडे देखील प्रतिभा आहे. षटकार चौकार खेळण्याची, दूरवरती स्ट्रोक खेळण्याची ताकद त्याच्याकडे देखील आहे. आज तीच ताकद दाखवायची. संघातील बरेचसे प्रमुख खेळाडू आज उपस्थित नाहीये. त्यानंतर संघ या मैदानावरती दाखल झालाय. संघाने मात्र आज तरी देखील लढण्याचा निर्णय केलेला आहे. पूर्वी पहिला विजय मिळवला, आत्मविश्वास वाढवला, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये अडचणी उभ्या राहिल्यात. त्या अडचणीला मात करावं लागेल आता सार्थकला देखील. डब्बलकावरती धाव्यात 19 धावा, 3रा षटक मार्गस्थ आहे. पहिलाच बॉल, प्रचंड वेग, अगदी बुंदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती नक्कीच तिथे ब्रह्मास्त्राचा वापर केला सार्थक समोर. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटची कडा घेऊन इष्टांच्या मागे चेंडू निघून गेलाय. कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. चेंडू आला डॉट. चेंडू येतोय निर्धाव. धाव फलक मात्र 19 धाव्यांवरती स्थिर आहे. 19 धावा आतापर्यंत बनवल्यात, परंतु 19 धावा बनवत असताना निम्मा संघ देखील माघारी गेलेला आहे. 5 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमधून माघारी गेलेत आणि डगआउट मध्ये आराम करतात. परंतु दुसऱ्या बाजूने अनुभव अजूनही मैदानावरती नक्कीच उभा आहे. राजू सक्करगी अजूनही नक्कीच इथे चांगली कामगिरी करण्याच्या शोधात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवत हालचाल करत मात्र स्ट्रोक खेळायचा होता, परंतु पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न झाला. तिथे पुन्हा एकदा अगदी बुंदा चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा फलंदाजा थांबण्यामध्ये यश आलं. तिथे मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू देखील आलाय डॉट.
हा चेंडू देखील निर्धाव आला. षटक क्रमांक 3 सपेल. तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली. 5 विकेट आल्या. धावफलकावरती धावा आहेत त्या आतापर्यंत 19 धावा. 3 ओव्हरचा खेळ झालेला आहे. त्यामध्ये मयुरेशला पण 2 षटकं टाकताना पाहिलेत. मयुरेशने पहिल्या षटकामध्ये त्याने 2 धावा खर्च केल्या होत्या. 3 विकेट मिळवल्या होत्या. त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये आला. 4 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 विकेट मिळवली. निलेश शर्मा देखील आपण पाहिलं एका षटकामध्ये 13 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 1 विकेट देखील त्यांनी मिळवली. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत होतोय. राहिलेले 2 षटकं आता पाहायचे. षटक क्रमांक 4 मध्ये नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती आनंद मामा, संघातील असणारे एक प्रचंड अनुभवी खेळाडू. पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने खेळला, सन्मानपूर्वक खेळला. 1 धाव घेतली. खेळता क्षण दुसरा धावेचा कॉल होता, पण तो क्षेत्ररक्षक ज्या वाराच्या वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय त्या वेगापुढे नक्कीच धाडस केलं नाही, रिक्स घेतली नाही. केवळ एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती जोडली जाते. निलेश पाडाळे गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. या गोलंदाजाच्या नावावरती विक्रम आहे की या गोलंदाजाने 6 आनंद पाडाळे 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती. 6 चेंडूमध्ये 6 फलंदाजला बाद करणारा गोलंदाज जो आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. यावेळेस हा चेंडू देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पुन्हा एकदा बॅटवरती चांगला चेंडू येत नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती देखील एक सिंगल येणार आहे. आनंद पाडाळ्यांना आपण पाहतोय नक्कीच अचूक गोलंदाजी करतायत, टप्पा धरून गोलंदाजी करतात. खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याचं आहे नक्कीच शैली प्राप्त आहे, सातत्याचा सराव. त्यानंतर मात्र नक्कीच यावेळेस विकेट केलाय. लॉंग ऑन मध्ये हरी पाडाळे येतात, परंतु बनतायत दर्शक. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं महेश नानगुडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. येणाऱ्या आगामी काळामध्ये ISPL या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील महेश नानगुडे या गावाचं नाव, या बौद्धन नगरीचं नाव आणि संपूर्ण मुळशी तालुक्याचं नाव झळकवताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. दरम्यानचा बॉल पुन्हा दालोंदी कार्पेट खेळून काढला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. धपलक पुढे जाईल. धपलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. राजू सक्करगे नक्कीच कौतुक करावं लागेल. एका बाजूने विकेट येत आहेत, एका बाजूने मात्र साथ मिळत नाहीये, परंतु दुसऱ्या बाजूने युद्धामध्ये एका मजबूत भिंतीसारखे उभे राहिलेले आहेत. यावेळेस पायावरती होता हा चेंडू, सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय, परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल. तिथे पुन्हा एकदा एक सिंगल, एक धाव मैदानाच्या आतमध्ये. एकेरी दुहेरी धावा धावपलकावरती नक्कीच तिथे धावपलकाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करतात. 29 धावा आतापर्यंत धावपलकावरती. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 4चा. शेवटचा बॉल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला पाहायला मिळेल. दोन्ही अनुभवी खेळाडू एकमेकांच्या आमने सामने होते. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. चेंडू आला डॉट. 4 षटकांचा खेळ झाला. 24 चेंडूंचा खेळ झालाय. 24 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर धावपलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 29 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडूमध्ये 29 झालेले आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचं पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे 6 चेंडू बाकी असणार. कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाणार, कोणता गोलंदाज येईल शेवटच्या अंतिम षटकामध्ये. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करणार आहे. AP स्पोर्ट क्लब माळुंगे त्यांच्या विरोधामध्ये घोटावडे वॉरियर्स घोटावडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण संपन्न करणार आहे. टॉससाठी आपण संपर्क करायचा आहे. शेवटचा अंतिम षटक, पहिलाच बॉल. लगॉनमध्ये फटका खेळून काढला हरी पाडाळ आहे. तिथे एका टप्प्यावरती शेड्यूल अडवतील. कृषी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष हरी पाडाळ यांना पण लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज शेवटचा अंतिम षटक घेऊन युवराज गोळेकर अर्थात यश, जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. यावेळेस देखील चांगला चेंडू, अगदी बुंद्या चेंडू टाकलाय. आज मात्र आपण माळुंगे टीम जर पाहिलं तर पहिला सामना खेळतात, प्रथमतः क्षेत्ररक्षण करतात आणि क्षेत्ररक्षण करत असताना प्रत्येक गोलंदाज अगदी यॉर्कर चेंडूचा सातत्याने प्रयत्न करतोय. गोलंदाजाचे जे ब्रह्मास्त्र ते वापरण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय, परंतु यावेळेस टप्पा थोडासा मात्र मागे ठेवला. यावेळेस मात्र फलंदाजापासून बराचसा लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता यशचा, परंतु त्यानंतर जास्त दिशा भरकटली आणि मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा इशारा देखील येतोय. यावेळेस मात्र राजू यांच्या बॅटमधून अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळलाय. चेंडू पोहोचताय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकाराने स्कोर कार्ड वाढेल. धावपलकावरती धावा आहेत 37 धावा. अनुभव या खेळाडूकडे खूप आहे, त्याच अनुभवाच्या ताकदीवरती राजू सक्करगे लढत आहेत.
जुनं ते सोनं. सोनं कितीही जुनं झालं तर त्याची किंमत कमी होत नाही. आणि तेच आपण पाहतोय नक्कीच त्या अनुभवाच्या ताकदीवरती लढतायत. ओल्ड इज गोल्ड. सोन्यासारखी कामगिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या संघासाठी राजू सक्करगे मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न होता परंतु यावेळेस बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. बॅटच्या टूवरती पण ते पाहत होते ते चेंडू. त्यानंतर दुसरा धावेचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक झटपट आला. वेगवान फेकी कलेक्शन चांगलं आणि त्यानंतर मात्र फलंदाज करतोय क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाच्या स्वरूपामध्ये जाईल माघारी. विकेट आली. फलंदाज राजू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पृथ्वीराज. पृथ्वी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यश पुन्हा एकदा. त्यावेळेस हा चेंडू सुंदरता फटका खेळ आलो ते कार्पेट लॉंगॉन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतो तिथे एक सिंगल तर घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आहे परंतु तिथे नकार कळवला. माघारी पाठवलं. थांबवलं गेलं. चांगली आलेली फेकी नक्कीच तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. केवळ एक धाव एक सिंगल असेल. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावपलकावरती धावा आहेत त्या 39 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा असेल. 39 धावा आतापर्यंत धावपलकावरती आहेत. त्यामध्ये यशने 5 चेंडू टाकले. 10 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केलेला आहेत. शेवटचा बॉल सार्थक. आतापर्यंत नक्कीच बराचसा अडचणी सापडल्या परंतु आता आक्रमण करावं लागेल. शेवटचा बॉल कट केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू तोपर्यंत डिक्लेरेशन झोन मध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल आणि या सिंगल बरोबर पहिल्या डावाचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगचा खेळ झालेला आहे. धावपलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाने बनवल्या त्या 40 धावा जिंकण्यासाठी 41 धावेंचं आव्हान माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे संघासमोर असेल. गोटावडे संघाचा संघनायक आणि एपी स्पोर्ट क्लब माळुंगे संघाचा कॅप्टन टॉससाठी या. टॉस आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करतोय. टॉससाठी यायचंय. यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न केला जातोय. यानंतर घोटावडे वॉरियर्स घोटावडे त्यांच्या विरोधामध्ये एपी स्पोर्ट क्लब माळुंगे या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना. टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकलाय घोटावडे संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. एक्केचाळीस धावेंचं आव्हान. 41 धावेंचा टार्गेट दिलंय. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूने शुभम सुतार दुसऱ्या बाजूने हरी पाडाळे या आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी राजू सक्करगे तयार होत आहेत. अनुभवाकडे गेला पहिल्या षटकामध्ये संघाचा संघनायक. अनुभवाच्या ताकदीवरती नक्की सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न नेरे टीमचा पाहायला मिळतोय. चला थोडी घाई करा मित्रांनो. यानंतर अजून बरेच सामने आहेत. त्यामुळे थोडी घाई करणं गरजेचं आहे.
सन्माननीय नेताभाऊ खैरे आणि मुरलीधर भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा पारितोषिक फलंदाजाला असणार आहे. एका बाजूने शुभम सुतार बाहुबली तर दुसऱ्या बाजूने ढाण्या वाघरी पाडाळे. गोलंदाजीच्या मार्कवरती ओल्ड इज गोल्ड राजू सक्करगे तयार. पहिलाच बॉल वेगवान होता, सोडून दिलाय, छेडलं नाही, तिथे ओळखलं आपल्या कक्षेबाहेर हा चेंडू आहे आणि नक्कीच तिथे पंचांनी देखील कळवलं वाईट बॉल, परंतु चॅलेंज केलंय तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यूचा वापर केला. तिसऱ्या पंचाकडे निर्णय पाठवलाय. हा चेंडू वाईड आहे की नाही यात तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे. 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही संपूर्ण स्पर्धा cricklive.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. अमित भुजबळ सर त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं काम करताना पाहायला मिळते. महेश जाधव सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. हा चेंडू वाईट आहे की नाही. पुणे जिल्ह्यातलं आपण पाहतोय नामवंत 3 पंचांचं त्रिकूट अजय आवळे सर, महेश जाधव सर, संजय भालेराव सर या पंचांचं त्रिकूट आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून नक्की चांगलं काम करताना पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रापासून फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू सक्सेसफुल, चेंडू डॉट असेल. यावेळेस प्रचंड वेग, पुन्हा वेग तिथे दाखवला शुभम सुतार समोर, प्रचंड वेग दाखवला. पाटाने बॉलचा संपर्क तिथे मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. चेंडू आलाय डॉट, चेंडू येतोय निर्धाव. यास मात्र अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. वेगावरती स्वार होणं गरजेचं आहे. वेगावरती स्वार होत असताना नियंत्रणपूर्वक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाची आहे. यावेळेस विकेटचा प्रयत्न केला, उंचा कशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरतून येतोय, चेंडूच्या खाली टिपतोय झैल. संघाला बसेल पहिला धक्का. 0 वरती पहिला फलंदाज शुभम सुतार बाद. पहिली विकेट आली, शुभम सुतार मात्र 0 वरती बाद होत आहेत. 0 वरती पहिला धक्का बसला माळुंगे संघाला. पहिल्या डावामध्ये नक्कीच फलंदाजाने बऱ्याचशा अडचणीला सामोरे गेले, बऱ्याचशा अडचणी उभ्या राहिल्या धावा बनवण्यासाठी. बरेचसं मात्र त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला, पण तो कमी धावसंख्या जरी आम्ही बनवली असली तर त्या धावा लढण्यासाठी खूप आहेत हे दाखवण्यासाठी एक चांगली सुरुवात, वेगवान सुरुवात मैदानाच्या आतमध्ये राजू सक्करगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिली विकेट त्यांनी मिळवली, पहिलं यश मिळवलं. सलामीच्या आघाडीचा जोडीचा संसार फुलण्यापूर्वी तिथे उद्ध्वस्त करण्याचा नक्कीच प्रयत्न पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला हरी पाडायला साथ देण्यासाठी. दुसऱ्या बाजूने गोलंदाजीच्या मार्कवरती राजू सक्करगे पुन्हा तयार होत आहेत. पहिली विकेट आली, 0 धावा धावपलकावरती आहेत. 0 समोर मात्र 1 म्हणून आता कोणाला तरी उभं राहावं लागेल. एका बाजूने हरी पाडाय, दुसऱ्या बाजूने गौरव आहे. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. पुन्हा प्रचंड वेग, पहिल्याच बॉलवरती स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु ते चेंडू पोहोचतो डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळेल 1 धाव. या एका धावेच्या मदतीने संघाच्या धावपलकाचा श्रीगणेश झालाय. संघाचा अकाउंट ओपन होत आहे. धावपलकावरती धाव नोंदवली जाते ती 1. एका धावेच्या मदतीने नक्कीच स्कोरकार्ड उघडलं गेलं, धावपलक उघडलं गेलं, समीकरण बदललं जात आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार ते 26 चेंडू मध्ये 40 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. काहीसं सोपं, काहीसं अवघड वाटणार हे समीकरण, परंतु नक्कीच इथे गोलंदाजांचे प्रयत्न आपण पाहतोय फलंदाजांना रोखण्यासाठी. त्यामुळेच नक्कीच सामन्यामध्ये रंग भरले जाणार आहेत. हरी पाडाळे या खेळाडूवर त्याचा नक्की सर्वांच्या नजरा असतील. पहिल्याच बॉलवरती केलाय मोठा प्रहार. पहिल्याच बॉलवरती हरी पाडाळे ऑन फायर. हा येतोय षटकार. अजून एक जर षटकार हरिभाऊंनी खेळला तर नेताजी भाऊ खैरे आणि मुरलीधर भाऊ गायकवाड या मान्यवरांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक हरी पाडाळे यांच्यासाठी असणार आहे. पहिल्याच बॉलवरती जबरदस्त मोठं आक्रमण केलंय, षटकार ठोकलाय, 7 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा बिगीटचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. राजू देखील सांगतायत तुम शेर हो तो हम भी शिकारी. मिळवली विकेट, फलंदाज हरी पाडाळे बाद.
एक चांगला झेल पृथ्वीचा आपण पाहतोय शॉर्ट कव्हर मध्ये. हरी पाडाळीची एक मोठी विकेट आली. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमधून माघारी गेलेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज मात्र डगआउट मध्ये पाठवले गेले. पहिल्या षटकामध्ये धपलकावरती धावा आहेत त्या 7 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अनुभवाकडे गेला होता संघाचा संघनायक आणि त्या अनुभवाच्या ताकदीवरती पहिल्या षटकामध्ये लढलेत. दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमधून माघारी गेलेले आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन संघाचा असणारा संघ नायक, संघाचा लीडर निखिल येळवंडे फलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होतोय. संघाचा लीडर आला दुसऱ्या षटकामध्ये. समोर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता गौरवला साथ देण्यासाठी युवराज कोळेकर आता यश जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिलाच पावलांचा वापर आणि चेंडू तिथे पाठवलाय सरळ डीप कव्हर सीमारेषेच्या दिशेने पोहोचला. चेंडू सीमा पार, मिळाला धावा 4, येतोय सनसनीत चौकार. स्वागत केलं निखिलचं गौरवने तिथे चौकाराने. 4 धावा पहिल्याच बॉलवरती डीप कव्हर मध्ये खेळले. एक सुंदर चौकार. धावफलक दुहेरी अंकामध्ये पोहोचेल. धावफलकावरती धावा त्या 11 धावा. पहिल्या षटकामध्ये जरूर 2 विकेट आल्यात, परंतु मैदानाच्या जोपर्यंत गौरव उभा आहे तोपर्यंत माळुंगे संघ जास्त काही चिंता करणार नाही, कारण चेस मास्टर म्हणून गौरवकडे नक्कीच पाहिलं जातं. यावेळेस हा चेंडू स्क्वेअर कटचा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पोहोचला डिक्लेरेशन झोन मध्ये. तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळेल एक धाव. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य विश्वासभाऊ दगडे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होत आहे. भाऊंचा देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती एका धावेच्या मदतीने वाढ होते 12 धावा. धावफलकावरती स्कोर कार्ड प्रत्येक धाव दोन्ही संघांसाठी महत्वाची. गोलंदाज तयार पुन्हा पुढचा विकेट. यावेळेस विकेटचा प्रयत्न केला स्क्वेअर लेग मध्ये. जर फलंदाजांनी फटका खेळला, जर झाडाला चेंडू लागला त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये इन प्ले असेल चेंडू, तर तुम्ही धावा पळून घेऊ शकता, याची नोंद घ्या. दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. धपलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. यावेळेस हा चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये धावेसाठी तिथे संधी दिली नाही. माघारी पाठवलं तिथे फलंदाजाला गौरवने देखील आणि सुखरूपरित्या तिथे मात्र फलंदाज यश माघारी आपल्या घरट्यामध्ये पोहोचले. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव आलाय. चांगला कमबॅक करतोय निखिल. संघाचा संघ नायक आहे, संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ लढतोय. संघ नायक ही कोणती पदवी नाहीये, तर ही जबाबदारी आहे. हा विश्वास आहे संघातील खेळाडूंचा, गावातील प्रेक्षकांचा. तोच विश्वास सार्थ करण्यासाठी मैदानाच्या आत निखिल आलाय हे सांगतोय तो. हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला. कोणत्या प्रकारे बॅटाने बोलतो संपर्क नाही. चेंडूला डॉट. धपलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. 2 चॅम्पियन संघ आहेत, 2 मुळशी तालुक्यातील वाघ आहेत. ते एकमेकांच्या आमने सामने लढतायत. यावेळेस हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळला, सन्मानपूर्वक खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल आली आहे. दोन षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडू मध्ये अजूनही 27 धावा. 18 चेंडू 27 धावा हे सगळीकडे. पहिल्या 12 चेंडू मध्ये खर्च केल्यात त्या एकूण 14. 2 विकेट मिळवल्यात. आता पावरतेचं बंधन देखील हटलं जाईल आणि त्यानंतरच्या 18 चेंडू 24 हे सगळीकडे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. पाहायचं आहे संघाचा संघ नाही कोणाच्या खांद्यावरती जबाबदार देणार. 18 चेंडू 27. 18 चेंडू आणि 27 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. आणि गोलंदाजीच्या मार्कवरती त्यानंतर गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये तेजस, रायझिंग स्टार कर्नाटक या स्पर्धेमध्ये रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, उभरत्या खेळाडूमध्ये सर्वाधिक घातक प्रभावशाली खेळाडू हा पुरस्कार मिळवलेला खेळाडू तेजस. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. समोर गौरव, जो मात्र धावफलकाचा पाठलाग करत असताना मात्र मास्टर मानला जातो, तो गौरव ऑन स्ट्राईक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. सामना रंगायला सुरुवात झाली आहे. सामना अजूनही नक्की दोन्ही संघाला विजयाचं अंतर समान गाठायचं आहे, प्रयत्न करायचेत. हा चेंडू जागा बनवली, पंच केला डीप पॉइंट मध्ये. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक सुंदर प्रहार आलाय चौकार.
पहिल्याच बॉलवरती मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळाला. धावा रोखण्याचा प्रयत्न करायचा तेजसला, परंतु त्याच विरोधामध्ये गौरवला त्या धावा बनवण्यासाठी प्रयत्न करायचे. प्रयत्न दोन्ही बाजूने करायचे पाहिजे. कोणाचे प्रयत्न मात्र इथे यशाच्या दिशेने असतील. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. चेंडू केव्हाही हरू द्या, खराब होऊ द्या किंवा फुटू द्या, नवीन चेंडू जो तुम्हाला दिला जाणार आहे. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण झालंय, परंतु तेजसला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. आज नशिबाने नाही तर कर्तृत्वाने जिंकायचं हे दाखवावं लागेल. यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडू खेळला, सन्मान दिला तिथे. एक सिंगल धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सूरज झटपट वाऱ्याच्या वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. एकेरुधीर धावा देखील महत्वाच्या. ज्या प्रकारे आक्रमण महत्वाचं आहे त्याच प्रकारे एकेरुधीर धावा देखील महत्वाच्या. नाण्याला ज्या प्रकारे दोन बाजू असतात त्याच प्रकारे इथे दोन बाजू पाहायला मिळतात. आक्रमण आणि संयम या दोन बाजूंचं मिश्रण करत मात्र हा सामना मैदानाच्या आतमध्ये पुढे वाटचाल करतोय. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तेजस पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यासाठी हा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, येतोय चेंडूच्या खाली, टिपतोय झेल. विकेट आली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश बाद. तिसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये. ते 3 फलंदाज बाद झाले. धावफलकावरती 19 धावा. तेजसचं कौतुक असेल. सुंदर कमबॅक करतोय तो. आक्रमण झालं सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती, त्याच्यावरती आघात केला, त्याच्यावरती मात्र प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वतःवरती असणारा विश्वास आणि त्या विश्वासावरती स्वार होत तो मात्र इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच लढण्याचा प्रयत्न करतो. विकेट मिळवली. धावफलकावरती 19 धावा. 15 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडूमध्ये 19 बनवल्यात. 15 चेंडूमध्ये अजूनही 22 धावेंची गरज आहे. 22 धावा आणि 15 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निलेश पाडाळे हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट. उसळी घेणारा चेंडू होता. बाउन्सरचा प्रयत्न तिथे केला. राजू येत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण केलं त्यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. तर क्षेत्ररक्षकांची भूमिका इथे फार महत्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही कमी धावा रोखता त्यावेळेस क्षेत्ररक्षकांची भूमिका फार महत्वाची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका त्यावेळेस संघाला परवडत नाही. आणि ते नक्कीच आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव. तेजस 5 चेंडू टाकले, 7 धावा खर्च केल्यात. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू 20. एका बाजूने अनुभव आहे, दुसऱ्या बाजूने युवा जोश. हा बाटल रंगलाय आणि हा चेंडू मिड विकेट मध्ये पोहोचतोय सरस सीमारेषेच्या पलीकडे. संघर्षाचा शंखनाद करणारा ठोकलाय षटकार. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 14 धावा. हे समीकरण आहे. हार मानून चालणार नाही. लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. रात्रीचा अंधार संपवण्यासाठी सूर्याला देखील एकट्याला उगवावं लागतं. तोच आता मात्र इथे नक्कीच प्रयत्न करावा लागेल. आता इथे लढावं लागेल. विजय जर हवा असेल तर प्रयत्न करावे लागतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचे षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 4थ्या क्रमांकाचे षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी संघाचा संघनायक निखिल लोलवंडे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखवतो. संघातला असणारा प्रमुख अष्टपैलू खेळाडू. सातत्याने ज्या ज्या वेळेस मुळशी तालुक्यातील अष्टपैलू खेळाडूंची नावं घेतली जातात त्यामध्ये प्रामुख्याने ज्या खेळाडूची चर्चा असते
तो निखिल अलवंडे आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहणार आहे. पण समोर चेस मास्टर गौरव खैरे देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे. दोन वाघ पुन्हा एकमेकांच्या आमने सामने उभे राहिलेत. हा चेंडू सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षकाला प्रयत्न तिथे अपुरा पडला आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे. मिळतात धावा 4. आलाय चौकार. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 31 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 10 धावा अजूनही बनवायच्यात. 11 चेंडू बाकी आहेत. हार मानून चालणार नाही. कारण काल आम्ही पाहिलंय अडशीच्या मैदानावरती अडशीच्या स्पर्धेमध्ये 12 चेंडू 12चा सामना 6 चेंडूवरती 6 येऊन देखील क्षेत्ररक्षण करणारे सामना जिंकलाय. त्यामुळे इथे प्रयत्न करायचे. हा चेंडू सुंदररित्या मात्र तिथे खेळून काढला. ड्राईव्ह केला सुंदर. मात्र कव्हर ड्राईव्ह तिथे पाहायला मिळेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. गौरवचं देखील कौतुक असेल. सूझबुचकी खेळी करतोय. षटकार चौकार त्याने खेळले जरूर, परंतु त्याबरोबर एकेरी धाव्यांची देखील जोड दिली आहे त्याने. फक्त आक्रमण केलं नाही तर शांतता देखील मैदानाच्या आतमध्ये बाळगली. यावेळेस अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळायचं होता. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला. व्हेरिएशन दाखवलं निखिलने. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज या चेंडूवरती बीट होतोय. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये येणार निर्धाव. डॉट बॉल. निर्धाव चेंडू फार महत्वाचे आहेत. विकेट देखील फार महत्वाचे असणार. नेरे संघासाठी 9 चेंडू बाकी आहेत. 9 धाव्यांची गरज. सामना रंगलाय. दोन्ही संघाला अजून समान संधी आहे. दोन्ही संघाला विजयाच्या वाटेवरती समान धावायचं आहे. टप्प्याचा बॉल. चांगला चेंडू होता. खोलून काढला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करत चेंडू पर्यंत पोहोचेल. झटपट वाऱ्याचा वेग दाखवला क्षेत्ररक्षक देखील त्याच वेगाने फेकी कानिपनाथ सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 1 धाव. सिंगल केवळ सिंगल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 33. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक मार्गस्थ आहे. अजून 2 चेंडू बाकी आहे. निखिलचं कौतुक असेल. सुंदर गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. पुढचा चेंडू होर द विकेट. हा चेंडू अक्रॉस द बॅट फटका खेळला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले. एका टप्प्यावरती चेंडू अडवला. फील्ड केला. फेकी केली. तोपर्यंत पुन्हा 1 धाव. एक सिंगल. पुन्हा धावफलकाला मात्र पुढे नेऊन ठेवले. धावफलक एका पावलाने पुढे जात आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 7 चेंडू 7 धाव्यांची गरज. हा चेंडू महत्वाचा असेल. येणाऱ्या अंतिम षटकासाठी निर्णायक ठरणार आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पोचला. फेकी केली. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 1 धाव. एक सिंगल. स्कोर कार्ड मात्र पुढे जाऊन पोहोचला आणि षटकाचा खेळ देखील संपेल. 4 षटकांचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती धावा त्या 35 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना आहेत. 2 चॅम्पियन संघ आहेत. दोन्ही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत. दोन्ही संघातील खेळाडू मात्र यापूर्वीच्या अनेक स्पर्धा गाजून या मैदानावरती आलेले आहेत. आज मात्र एकमेकांचे आमने सामने लढण्यासाठी प्रयत्न करतात. जिंकण्यासाठी प्रयत्न करतात. दोन्ही संघाने मात्र चांगले प्रयत्न आतापर्यंत केले. अंतिम टप्प्यामध्ये सामना आलाय. शेवटचे 6 चेंडू 6 धावा. एका बाजूने माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे तर त्यांच्या विरोधामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. या 2 संघांमध्ये आपण पाहता हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोठी टीम मीटिंग पाहायला मिळाली. चर्चासत्र झालं तिथे. त्यानंतर मात्र समोर गोलंदाजाचं नाव समोर आलंय ते सार्थक वरती मात्र विश्वास दाखवलाय. आज मात्र संधी मिळाली आहे. संघाचे वरिष्ठ खेळाडू आज उपस्थित नाहीये. आज सार्थकच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. आज सार्थकला स्वतःला सिद्ध करावं लागेल. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि मिळालेल्या संधीचं सोनं करतो तो विजेता. आज संधीला मात्र इथे संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे. सार्थक स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. मनात धरलेलं स्वप्न कधीच मोडू नका. पावले येतील कठीण प्रसंगे, परंतु हार तुम्ही मानू नका. आज हार मानायची नाहीये. वा सुंदर क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तिथे एक सिंगल मिळते. तुमची फक्त चांगली गोलंदाजी असून चालत नाही. चांगली फलंदाजी चांगली असून चालत नाही. संघाच्या विजयासाठी चांगलं क्षेत्ररक्षण असणं देखील गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांची भूमिका एकदम महत्वाची आहे. केवळ एक सिंगल. सार्थक जाधव या पूर्वीच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. त्याच प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. हा चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. टिपतोय झेल. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द मॅच. मोठी विकेट आली. गौरवच्या रूपाने बसेल. मोठा धक्का माळुंगे टीमला. फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सार्थकच्या माध्यमातून.
संधी कमी मिळते, परंतु आज संधी मिळाली ना, आज मला लढायचं हेच सांगतोय. धावा कमी रोखायच्यात, परंतु त्या धावा रोखण्याची क्षमता माझ्याकडे आहे हे सांगतोय सार्थक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल करण सुतार. करणला देखील विसरून चालणार नाही. एक चेंडू 7ची गरज असताना षटकार खेळणारा करण सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. उरावडेचं मैदान या खेळाडूने गाजवलंय. यावेळेस प्रचंड वेग होता, भरधाव वेग. त्या वेगाला थांबवलं. निखिल देखील तिथे मागे अवघड जाते. चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी होईल, त्यानंतर चेंडू थांबवलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. शेवटचे 3 चेंडू, 5 धाव्यांची गरज. सामना रंगलाय. 6 चेंडू मध्ये रोखायचे होत्या 6 धावा. आता सामना आला 3 चेंडू मध्ये 5. 6चा सामना मात्र 6 चेंडू 6चा सामना 3 चेंडू 5 वरती आलाय. एका बाजूने सार्थक आहे, दुसऱ्या बाजूने करण आहे. दोन्ही उभरते खेळाडू आहे संघातील. हा चेंडू सोडून दिला जातोय. कोणत्या प्रकारे छेडछाड केली नाही. तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय वाईटच्या अपेक्षेने सोडून दिलेला चेंडू पंचांनी कळवलं डॉट. परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला. हा चेंडू वाईड आहे की नाही आता तिथे चेक केलं जातंय. संजय भालेराव सर पण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. फेल डिलिव्हरी, चेंडू डॉट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. शेवटचे 2 चेंडू 5. क्या होगा, क्या होने वाला है, वही होगा जो मंजूर खुदा होगा. एका बाजूने माळुंगे, दुसऱ्या बाजूने नेरे. यावेळेस मात्र इष्टांच्या मागे चेंडू, तिथे सिंगल धावेचा प्रयत्न होईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. थ्रो गोलंदाजी साठी मात्र तिथे विचारणा केली. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये फेकी गोलंदाजांचे कर्दन काळ म्हणून नक्कीच ज्यांना ओळखलं जातं. आज यावेळी सरांनी मात्र तिथे नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. हा चेंडू फेकला आहे की नाही, थ्रो गोलंदाजाने केली आहे की नाही आता चेक केलं जाणार आहे. सामना रंगलाय. कधी सामना माळुंगे संघाच्या बाजूने तर कधी सामना नेरे संघाच्या बाजूने. फेल डिलिव्हरी, एक सिंगल आणि केवळ एक सिंगल. शेवटचा एक चेंडू, 4 धाव्यांची गरज. सार्थकला रोखायच्यात. तोच गोलंदाज रोखत असताना मात्र निलेशला त्यावरती मात करायची. शेवटचा एक चेंडू 4. सार्थकला रोखायचंय निलेशला, परंतु निलेशला मात द्यायची आहे सार्थकला. बॅटल रंगलाय. एका बाजूने नेरे, दुसऱ्या बाजूने माळुंगे. शेवटचा एक चेंडू, 4 धाव्यांची गरज. आणि इथं होत आहे काय, चुरशीच्या सामन्यामध्ये बाजी मारली आहे गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. सामना आवडला असताना मित्रांनो टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. 6 चेंडू मध्ये रोखल्या गेल्या 6 धावा. नवीन विक्रम नोंदवलाय सार्थकने. वेल प्लेड. दोन्ही संघ चांगला खेळ दोन्ही संघाने दाखवला. दोन्ही संघांचे मनापासून आभार. आणि या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देखील आपण या ठिकाणी देणार आहे. तोपर्यंत दुसऱ्या सामन्यासाठी आपण सज्ज राहा. गोटवडे संघ आपल्या टीमचं क्षेत्ररक्षण एका लाईनमध्ये एका ओळीमध्ये आपला संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये येईल. 2 मिनिटांच्या आतमध्ये आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजवलं जाईल आणि सामन्याला आपण सुरुवात करणार आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर. सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय. एका षटकामध्ये 7 धावा खर्च करत 2 विकेट मिळवणारा आणि 13 चेंडूमध्ये 26 धाव्यांची खेळी करणारा राजू सक्करगी ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच. सन्मान्य मनोजाप्पा दगडे, त्याचप्रमाणे विश्वासभाऊ दगडे, विश्वनाथ भाऊ दगडे या मान्यवर, विश्वासभाऊ दगडे मान्यवरांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहे. राजू भाऊ या. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी दिला जातोय.